संजयची अचानक नोकरी गेली त्यामुळे घरामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची बायको प्रिया त्याला म्हणाली, तुम्ही दुसरी नोकरी शोधा, रोज काळजी करून काय फायदा. यावर संजय म्हणाला, यावेळेस मी नोकरी शोधणार नाही, तर मला बिझनेस सुरू करायचा आहे. प्रिया म्हणाली, पण बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे तर लागतील ना. संजय म्हणाला, तोच विचार करतोय, पण आता यापुढे मी कोणाचाही नोकर बनू इच्छित नाही. मला स्वतःचा मालक स्वतः बनायचा आहे. पण असेच 2 महिने सरले आणि संजयला नोकरीही मिळाली नाही आणि ना त्याने बिझनेस सुरू करण्यासाठी काही व्यवस्था झाली. संजयची आई शोभाताई म्हणाल्या, संजय, मी म्हणते तू प्रियाच्या भावाशी बोलून घे. अरे त्याचे प्रमोशन देखील झाले आहे. तो त्याच्या बहिणीसाठी एवढे तरी नक्कीच करू शकतो. संजयला आईचे बोलणे पटले, पण त्याच्या चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत होता. तो क्षणभर गप्प राहिला, जणू बोलण्यासाठी शब्द शोधत होता. मग हळू आवाजात म्हणाला, आई, तू जे म्हणतेस ते ऐकायला ठीक वाटतं, पण प्रत्येक गोष्ट इतकी सरळ नसते. मला अजिबात वाटत नाही की प्रियाच्या माहेरहून पैसे मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रिया ह्या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही. शोभाताई हात झटकत म्हणाल्या, अरे बस कर आता. प्रत्येक गोष्टीत एवढा काय विचार करतोस. अरे नातीगोती कधी उपयोगी येणार मग. अडचणीत एकमेकांना आधार नाही दिला तर त्या नात्यांचा काय उपयोग. तू काय कोणा परक्याकडे पैसे मागतोयस का. तो तुझा मेहुणा आहे, प्रियाचा भाऊ, आणि नुकतंच त्याचं प्रमोशन झाले. 4 लाख त्याच्यासाठी काही मोठी रक्कम नाही. तू एकदा बोलून तरी बघ. काय माहिती काम होऊन जाईल. संजय काहीच बोलला नाही, पण आईचे शब्द त्याच्या मनात सतत घोळत होते. शेवटी धाडस एकवटून तो खोलीत आला, जिथे प्रिया कपाट आवरत बसली होती. तो तिच्या समोर बसला आणि हळू आवाजात म्हणाला, प्रिया, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, पण सुरुवात कशी करू तेच समजत नाहीये. त्याच्या आवाजातील संकोच प्रियाच्या लक्षात आला. ती हलकसं हसत म्हणाली, तुम्ही इतक्या काळजीत का दिसताय. सरळ सांगा ना, काय झाले. संजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि नजर खाली करत म्हणाला, आई म्हणत होती की तुझ्या भावाशी बोलून बघ, तो काही पैसे देईल का ते, म्हणजे मी व्यवसाय सुरू करू शकेन. मला माहिती आहे हे सोपं नाहीये, पण परिस्थिती अशी आहे की मला काहीच सुचत नाही. काय करू ते कळत नाही. हे ऐकताच प्रियाचे हात थांबले. तिच्या डोळ्यात अचानक आश्चर्य आणि वेदना दाटून आल्या. ती काही क्षण संजयकडे पाहतच राहिली. जणू तिला विश्वास बसत नव्हता की हे सगळं तो तिच्याकडून अपेक्षित करत आहे. ती म्हणाली, तुम्ही खरंच माझ्याकडून अशी अपेक्षा करताय. अहो, माझा भाऊ आधीच इतक्या मोठ्या जबाबदाऱ्यांखाली दबलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, वहिनी गरोदर आहेत. डॉक्टरांनी आधीच सांगितले की ऑपरेशन करावं लागणार आहे. घरात आधीच तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी मी त्यांच्याकडे पैसे कसे मागू. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण ती थांबली नाही. ती पुढे म्हणाली, आणि अशा परिस्थितीत आज जर मी त्यांच्याकडे पैसे मागितले तर मला असं वाटेल की मी माझ्याच माणसांच्या कठीण वेळेचा फायदा घेत आहे. मला माफ करा. परिस्थिती कितीही वाईट असली तर मी असं काहीही करू शकत नाही. संजय हळू आवाजात म्हणाला, मी तुझ्यावर अजिबात दबाव टाकलेला नाही. मला फक्त वाटलं की तुझ्याशी बोलून बघावं. प्रियाने मान खाली घातली आणि शांतपणे म्हणाली, मीही नीट विचार करूनच नकार दिला आहे, कारण काही गोष्टी गरजेपेक्षा मोठ्या असतात. संजय काहीच न बोलता तिथून निघून गेला, पण त्याची ती शांतता सगळं वातावरण अधिकच जड करून गेली. थोड्याच वेळात ही गोष्ट शोभाताईंच्या कानावर पडली आणि त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी प्रियाला समोर बोलावलं आणि कडवट शब्दात म्हणाल्या, वासुनबाई, तुझी विचारसरणी तर खूपच उंच निघाली. तुझ्या भावाचं दुःख तुला स्पष्ट दिसतं, मग स्वतःच्या नवऱ्याची अवस्था तुला अजिबात दिसत नाही. अगं, तो 2 महिन्यांपासून घरी बसलाय, दररोज आतल्या आत तुटतोय, आणि तुला फक्त माहेरचं दुःख दिसतंय. त्या अजून चिडून पुढे म्हणाल्या, मला सगळं समजतंय. तुला तुझ्या नवऱ्याला मदत करायचीच नाहीये. अशा परिस्थितीत जर एक बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहू शकत नसेल तर त्या नात्याचा काय उपयोग. प्रियाचं हृदय जणू तुटून गेलं. तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, आई, तुम्ही माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही. माझ्या भावावरही खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. शोभाताईंनी टोमणेखोर सुरात लगेच उत्तर दिलं, भावना, तुझ्या सगळ्या भावना फक्त तुझ्या माहेरच्यांसाठीच का जाग्या होतात.
नवऱ्यासाठी, या घरासाठी तुझ्याकडे काहीच नाही का? त्या आणखी कठोर होत म्हणाल्या, खरं तर तुला तुझ्या भावाच्या खिशाची जास्त काळजी आहे, तुझ्या नवऱ्याच्या मानसन्मानाची नाही. हे शब्द ऐकताच प्रिया एकदम गप्प झाली. तिने एकदा संजयकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक आशा होती, तो काही बोलेल, तिला समजून घेईल, तिच्या बाजूने उभा राहील. पण तसं काहीच झालं नाही. संजयची ती शांतता त्या आशेलाही चिरडून गेली. दुसऱ्या दिवसापासून घराचं वातावरण पूर्णपणे बदललं. शोभाताई प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रियाला टोमणे मारू लागल्या. प्रिया स्वयंपाकघरात काम करत असताना उगाच यायच्या आणि बोलायच्या. काही लोकांना स्वतःच्या माहेराशिवाय काहीच दिसत नाही, तर कधी समोरून जाताना मुद्दामून बोलून जात. नवऱ्याच्या त्रासापेक्षा जर भावाची जास्त काळजी असेल तर माहेरीच जाऊन राहा. प्रत्येक शब्द, प्रत्येक टोमणा प्रियाच्या मनाला आतून खोलवर जखम करत होता. पण आपल्या भावासाठी ती सगळं शांतपणे सहन करत होती. संजयही आता तिच्यापासून दूर राहू लागला होता. एकाच छताखाली राहत असूनही तिघांमधील अंतर इतकं वाढलं होतं की बोलणं सुद्धा ओझ्यासारखं वाटू लागलं होतं. शोभाताईंच्या मनात मात्र एक गोष्ट सतत खटकत होती. एवढा दबाव टाकूनही ही प्रिया तिच्या निर्णयावर कशी काय ठाम आहे? एक दिवस संधी साधून शोभाताईंनी संजयला आपल्या खोलीत बोलावलं. दरवाजा बंद करताच त्या तीव्र आवाजात बोलू लागल्या, संजय, तू कसा नवरा आहेस रे? इतकीशी गोष्ट सुद्धा तू तुझ्या बायकोकडून करून घेऊ शकत नाहीस. अरे आपण आजपर्यंत तिच्या माहेरच्यांकडून काय घेतलंय? पहिल्यांदाच काहीतरी मागतोय, तेही गरजेपोटी. आणि तू आहेस की स्वतःच्या बायकोसमोर हात जोडून उभा आहेस? पण शोभाताई इथेच थांबल्या नाहीत. त्या आणखी कडव्या शब्दात म्हणाल्या, तिच्या भावाला प्रमोशन मिळाले, त्याचा पगार वाढला असेल आणि इथे माझा मुलगा बेरोजगार बसलाय. मला सांग, एक भाऊ आपल्या मेहुण्याला इतकी मदत करू शकत नाही का? आणि ती तुझी बायको, तीही आपला पत्नीधर्म विसरली आहे. हे शब्द संजयच्या डोक्यात सतत हातोड्याप्रमाणे घाव करू लागले. तो आधीच आपल्या अपयशामुळे खचला होता आणि त्यात आईचे हे टोमणे त्याच्या आत्मसन्मानाला अजूनच जखमा देत होते. हळूहळू त्याच्या मनात चिडचिड वाढू लागली आणि एक दिवस ती बाहेर पडली. त्या संध्याकाळी प्रिया स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. तेवढ्यात संजय जोरात पावलं टाकत आत आला आणि थेट म्हणाला, प्रिया, आता हे असं किती दिवस चालणार आहे? मी तुला किती वेळा सांगितलंय, एकदा तुझ्या भावाशी बोलून बघ. तू माझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकणार नाहीस का? प्रियाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही पुन्हा त्याच गोष्टीवर आलात. मी तुम्हाला आधीही समजावलं आहे आणि आताही सांगते, हे काही बरोबर नाही. आणि मदतीचा प्रश्न असेल तर आईसुद्धा मदत करूच शकतात ना? आता मात्र संजयचा आवाज वाढला. हे बघ प्रिया, मला बरोबर चूक शिकवू नकोस. मी 2 महिन्यांपासून घरी बसलो आहे. दररोज स्वतःचे ओझं वाटते आणि तू एक आहेस की एवढीशी मदतही करायला तयार नाहीस. प्रियाच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट दिसत होती. ती म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या घरच्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करावं. तुम्ही का समजून घेत नाही की तिकडेही किती कठीण परिस्थिती आहे? तेवढ्यात शोभाताई आल्या आणि जणू आगीत तेल ओतल्यासारखं म्हणाल्या, बस कर सूनबाई, खूप झालं हे नाटक. आज स्पष्टच सांग, तू तुझ्या भावाकडून पैसे आणणार आहेस की नाही? त्याच्याशी बोलणार आहेस की नाही? कारण जर भाऊ बहिणीच्या कामीच आला नाही तर अशा नात्याचा काय उपयोग? प्रिया एकदम स्तब्ध झाली, पण शोभाताईंचे शब्द अजून कडवे होत गेले. त्या पुढे म्हणाल्या, देवा, काय सून भेटली आहे रे मला, जिला फक्त तिच्या माहेरचीच काळजी सतावते. अगं, तुला तुझ्या नवऱ्याचं दुःख दिसत नाही का? तुझा नवरा बेरोजगार असूनही तुला 2 वेळचे जेवण खायला घालतोय आणि एक तू आहेस की त्याच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस. प्रियाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्या अश्रूंमध्ये आता रागही स्पष्ट दिसत होता. संजय थोडा मवाळ होत म्हणाला, प्रिया, मला तुझ्याशी भांडायचं नाही. मी तुला फक्त समजवायचा प्रयत्न करतोय. हे बघ, तू फक्त एकदा बोलून तरी बघ. मी वचन देतो, माझा व्यवसाय उभा राहिला की तुझ्या भावाचा एक एक पैसा मी परत देईन. आणि मला सांग, ह्याच ठिकाणी जर तुझ्या भावाला गरज पडली असती तर मी मागे हटलो असतो का? तेव्हा जर मी नकार दिला असता तर तुला किती वाईट वाटलं असतं? हे शब्द प्रियाच्या मनात खोलवर कुठेतरी उतरले. ती काही क्षण गप्प राहिली, मग जड अंतःकरणाने म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला इतकंच वाटत असेल की मी बोलायला हवं, तर मग मी एकदा प्रयत्न करून बघते.
तिच्या बोलण्याने संजयला थोडासा दिलासा मिळाला, पण प्रियाच्या मनात मात्र एक विचित्र सल निर्माण झाली होती. जणू तिने स्वतःच्या तत्वांविरुद्ध जाऊन एखादा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रियाचा फोन वाजला. तिने फोन उचलताच पलीकडून घाबरलेला आवाज आला. तिचा भाऊ बोलत होता. "प्रिया, बाबांना हार्ट अटॅक आला आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय." फोन तिच्या हातातून जवळजवळ निसटला. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. ती घाबरून म्हणाली, "काय? बाबांना हार्ट अटॅक आला?" तिचा आवाज तुटत होता. संजय धावत तिच्याकडे आला. "काय झालं प्रिया?" प्रियाने रडत रडत सगळं सांगितलं आणि एक क्षणही न दवडता दोघेही माहेर जाण्यासाठी निघाले. दरवाजातून जाताना शोभाताईंनी त्यांना पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, "झालं, निघाली आता ही महाराणी. तिथे पोहोचली की काहीच बोलणार नाही. माहेरच्या दुःखातच बुडून जाईल. आपल्या नवऱ्याची चिंता कुठे आहे तिला?" त्या पुढे म्हणाल्या, "माझा मुलगा इथे किती त्रास सहन करतोय, त्याचं भविष्य अडचणीत आलंय आणि हिला फक्त माहेरचंच दिसतं. असंच चालू राहिलं तर काय होणार आहे या घराचं कोणास ठाऊक." प्रिया काही बोलली नाही. ती गाडीत बसली. तिची दुनिया एका क्षणात कोलमडून पडली होती. गाडीत बसून ती सतत रडत होती. तिच्या मनात होती ती फक्त बाबांची काळजी. 1 तासात ते हॉस्पिटलला पोहोचले. बाबांच्या चेहऱ्यावरचा अशक्तपणा, आईचे रडून सुजलेले डोळे आणि भावाच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव हे सगळं पाहून प्रिया आतून हादरून गेली होती. संजयने हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "प्रिया, तू काही दिवस इथेच थांब. तुझ्या कुटुंबाला आता तुझी जास्त गरज आहे. मी तिकडे सगळं सांभाळतो. तू अजिबात काळजी करू नकोस." प्रियाने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिला वाटलं संजय तिच्या वेदना समजून घेतोय. तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, "खरंच? तुम्हाला काही अडचण होणार नाही ना?" संजय म्हणाला, "अडचण तर आहे प्रिया, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुझं तुझ्या बाबांसोबत असणं. बाकी सगळं आपण नंतर पाहू." पण जेव्हा संजयने ही गोष्ट घरी सांगितली तेव्हा शोभाताईंचा चेहरा बदलला. त्या रागाने म्हणाल्या, "ठीक आहे, राहू देत तिला तिथे, पण सांग तिला भावाशी बोलून घे. रिकामं बसून रडून काही होणार नाही. कामाची गोष्टही झाली पाहिजे." संजय थोडा थांबून म्हणाला, "आई, तिने आता नको बोलायला. परिस्थिती खूप नाजूक आहे. तिचा भाऊ आधीच बाबांच्या तब्येतीमुळे चिंतेत आहे. एकटाच धावपळ करतोय. अशा वेळी पैशांची गोष्ट करणं योग्य नाही." शोभाताई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या मनातली अस्वस्थता अजूनच वाढत गेली. 3 दिवसांनी प्रियाचे वडील हॉस्पिटलमधून घरी आले. घरात थोडासा दिलासा होता, पण खर्च आणि जबाबदाऱ्यांचं ओझं अधिकच स्पष्ट दिसत होतं. इकडे शोभाताईंच्या मनात एकच विचार सतत येत होता, आता तरी प्रियाने पैशाच्या संदर्भात बोलायला हवं. त्यांनी लगेच तिला फोन लावला. प्रियाने फोन उचलताच त्या म्हणाल्या, "सुनबाई, आता तुझे वडीलही घरी आले आहेत. सासरी येण्याचा काही विचार आहे का? इथे घराची अवस्था बघ काय झाली आहे. मला आता पूर्वीसारखं कामं होत नाहीत. तू नाही तर इथली कामे कोण करणार?" हे ऐकताच प्रियाचे डोळे पाणावले. तिने स्वतःला सावरत म्हटलं, "आई, मी 2-3 दिवसात येते." शोभाताई पटकन म्हणाल्या, "तू ये, पण असंच रिकाम्या हाताने येऊ नकोस. माहेरी गेली आहेस तर तुझ्या भावाशी बोलूनच ये. पैसे घेऊनच ये." हे ऐकताच प्रियाच्या आतला दडपलेला राग जणू ज्वालामुखीसारखा उसळून बाहेर आला. तिचा आवाज पहिल्यांदाच इतका ठाम आणि कठोर झाला. "आई, तुम्हाला ठाऊक आहे ना माझ्या घरी काय परिस्थिती आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडून अशी अपेक्षा कशी करू शकता? माझी वहिनी गरोदर आहे. आताच बाबांना हॉस्पिटलमधून घरी आणलं आहे. किती खर्च झाला आहे याचा तुम्हाला काही अंदाज तरी आहे का?" शोभाताईंनी एक क्षणही न दवडता कडव्या सुरात उत्तर दिलं, "अगं, इमर्जन्सी फक्त तुझ्याच घरी आहे का? तुझ्या नवऱ्याकडे बघतेस ना, 2 महिन्यांहून अधिक काळ घरात रिकामा बसलाय. त्याचं काय? त्याची काही किंमत नाही का? तुझ्या घरच्यांनाही जावयाला मदत करण्याचा विचार करायला हवा होता ना?" हे शब्द ऐकून प्रिया जणू स्तब्ध झाली. पण शोभाताई इथेच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, "हे बघ सुनबाई, स्पष्ट ऐकून घे. तू तुझ्या भावाशी बोलून पैसे घेऊनच ये. नाहीतर इकडे रिकाम्या हाताने येण्याची काही गरज नाही. नवऱ्याच्या कामी न येणारी सून मला नकोय. हा अडचणीचा काळ आहे आणि तू माहेरच्या दुःखात बुडाली आहेस. देवाचे आभार मान, तुझे वडील जिवंत आहेत. पण या टेन्शनमध्ये माझ्या मुलाला काही झालं तर काय करशील तू?" हे शब्द आता थेट प्रियाच्या मनावर घाव घालत होते. तिचा आवाजही आता ठाम झाला. "बस करा आई, खूप झालं. तुम्ही माझ्या परिस्थितीची तुलना तुमच्या परिस्थितीशी करताय. हे ऐकून मला लाज वाटते.
इथे माझ्या घरात माणसं जीवन मृत्यूच्या सीमेवर झुंज देत आहेत आणि तुम्हाला फक्त पैशांचीच काळजी आहे. काही क्षण शांतता पसरली. मग ती अतिशय ठाम आवाजात म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना रिकाम्या हाताने येऊ नको, तर मीही स्पष्ट सांगते, मी माझ्या भावाकडून 1 रुपयाही मागणार नाही, पण मी रिकाम्या हातानेही येणार नाही. शोभाताई काही समजून घेण्याआधीच प्रियाने फोन कट केला. त्यात संध्याकाळी प्रियाने एक असा निर्णय घेतला ज्याने सगळंच बदलून टाकलं. काही तासातच तिने पैशांची व्यवस्था केली. दुसऱ्याच दिवशी जेव्हा प्रिया घरी परतली तेव्हा तिने काहीही न बोलता हातातली बॅग सरळ शोभाताईंसमोर ठेवली आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, घ्या आई, पैसे. आता तुम्हाला कुणाकडे मागायला लागणार नाहीत. शोभाताईंनी आश्चर्याने बॅग उघडली. नोटा पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्या म्हणाल्या, हे पैसे तुझ्या भावाने दिलेत का? प्रियाने थेट त्यांच्या डोळ्यात पाहत कोणतीही भीड न बाळगता उत्तर दिलं, मी माझे दागिने विकले, जे माझ्या आईबाबांनी लग्नात दिले होते. इतकं ऐकता शोभाताई रागाने लाल बुंद झाल्या. तुझी हिंमत कशी झाली दागिने मोडायची? कोणी दिली तुला परवानगी? हे घर आहे की तुझी मनमानी चालवायची जागा? पण आता प्रियाच्या मनात भीती उरली नव्हती. ती प्रत्येक शब्द ठामपणे म्हणाली, जशी तुमची हिंमत झाली होती माझ्या भावाकडे पैसे मागायला सांगायची, तशीच मला हिंमत झाली माझे दागिने मोडायची. तिच्या शब्दात इतकी ताकद होती की क्षणभर सगळं वातावरण स्तब्ध झालं. ती पुढे म्हणाली, आई, किती खालच्या पातळीची विचारसरणी आहे तुमची. तुम्हाला तुमच्या मुलासाठी पैसे हवे होते, तर मग तुम्ही तुमच्या दागिन्यांचा विचार का केला नाही? तुमच्याकडेही दागिने आहेत ना? की सगळ्यात आधी सुनेचं माहेरच डोळ्यासमोर आलं. शोभाताईंचा अहंकार अजूनही तुटला नव्हता. प्रिया पुढे म्हणाली, तुम्ही माझ्या पत्नी धर्मावर प्रश्न उपस्थित केला होता, तर मग आता मी माझा पत्नी धर्म निभावला आहे. मी माझे दागिने गहाण ठेवले, जे माझ्या माहेरून आले होते, ज्यात तुमचा 1 रुपयाही खर्च झाला नव्हता. मी कोणासमोर हात पसरले नाहीत. मी माझ्या नात्यांची किंमत कमी होऊ दिली नाही. पण आई, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या नजरेतून कायमच्या उतरल्या आहात. ती पुढे म्हणाली, तुम्ही फक्त माझ्यावर दबाव टाकला नाही, तर असे शब्द बोललात जे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलालाच माझ्या विरुद्ध उभं केलं. तुम्ही सतत संजयला भडकवलत, माझ्यावर दबाव टाकायला लावलत. तुम्ही कधीच विचार केला नाही की एका मुलीसाठी माहेराकडून पैसे मागणं किती मोठं ओझं असतं. आणि आज मी माझे दागिने विकले तर तुम्हाला राग येतोय? खोलीत पूर्ण शांतता पसरली. एका कोपऱ्यात उभा असलेला संजय सगळं पाहत होता, ऐकत होता. प्रत्येक शब्द त्याच्या मनावर खोलवर उतरत होता. त्याला वाटत होतं तो स्वतःच्या नजरेतून खाली पडतोय. शेवटी तो पुढे आला आणि भरलेल्या आवाजात म्हणाला, प्रिया, मला माफ कर. मी खूप चुकीचा होतो. आईच्या बोलण्यात येऊन मी तुझ्या वेदना समजून घेतल्याच नाहीत. पण तू तुझे दागिने गहाण ठेवून हे सिद्ध केलंस की तू तुझा पत्नी धर्म पूर्ण केलास. पण मी नवऱ्याचा धर्म निभावू शकलो नाही. मला खूप वाईट वाटतं की मी तुझ्या बाजूने उभा राहिलो नाही. मग तो आईकडे वळला आणि कडक आवाजात म्हणाला, आई, तेव्हा तू मला असं का नाही सांगितलंस की बाळा, माझे दागिने घे, ते मोडून तुझा बिझनेस सुरू कर. तुझ्याकडेही दागिने होतेच ना? तुझा मुलगा अडचणीत आहे, तर तू त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं ना? शोभाताई जणू पुतळ्यासारख्या तिथेच उभ्या राहिल्या. संजय पुढे म्हणाला, आई, तुझा अहंकार अजूनही संपलेला नाही. तू मला चुकीच्या मार्गावर लोटून दिले, त्यामुळे आज मी स्वतःच्या नजरेतून पडलोय. प्रिया मेहनत करून साथ देऊन आपला पत्नीधर्म निभावेल, पण माझ्या मनात कायम एक प्रश्न राहील की माझ्या आईने मातृधर्म निभावला का? जर तुला माझी इतकीच काळजी होती, तर दुसऱ्यांकडे हात पसरवायला लावण्याऐवजी तू स्वतःच्या मुलाच्या पाठीशी का उभी राहिली नाहीस? शोभाताई खाली मान घालून उभ्या राहिल्या. काय बोलावं हेच त्यांना समजेनासं झालं. संजय शांत पण ठाम आवाजात म्हणाला, प्रिया, मी तुझे दागिने परत आणणार. मी व्यवसाय नाही, नोकरी करेन. असा व्यवसाय काही कामाचा नाही ज्यासाठी मला माझ्या बायकोचे स्त्रीधन विकावे लागेल. इतकं बोलून संजयने लगेच प्रियाचा हात हातात घेतला. पैशांची बॅग उचलली आणि एकही शब्द न बोलता दोघेही सरळ त्या ज्वेलर्सकडे गेले. संजयने पैसे देऊन प्रियाचे दागिने परत घेतले. ते दागिने हातात घेताच प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. संजय हळू आवाजात म्हणाला, हे दागिने नाहीत प्रिया, तुझा स्वाभिमान आहे आणि तो मी परत आणलाय. थोड्याच वेळात दोघंही घरी परत आले. दरवाजा उघडताच शोभाताई समोर उभ्या होत्या. प्रिया घरात आली तेव्हा शोभाताईंनी तिचा हात हातात घेतला
त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, "प्रिया, मी खूप चुकीचे वागले." प्रिया आणि संजय दोघे थोडे आश्चर्यचकित झाले. शोभाताई पुढे म्हणाल्या, "मी फक्त माझ्या मुलाचं दुःख पाहिलं, पण तुझं मन, तुझी अडचण काहीच समजून घेतली नाही. उलट तुलाच दोष दिला." त्यांचा आवाज थरथरत होता. "तू बरोबर होतीस. नात्यांची किंमत पैशांपेक्षा मोठी असते आणि मीच त्या नात्यांना कमी लेखलं." घरात क्षणभर शांतता पसरली. त्या पुढे म्हणाल्या, "मला माफ करशील का सुनबाई? माझी मुलगी म्हणून माफ करशील का?" प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग खाली वाकून सासूच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली, "आई, तुम्ही माफी मागू नका. तुमचं स्थान नेहमीच मोठं आहे. पण आज तुम्ही जे मान्य केलं तेच सगळ्यात मोठं आहे." शोभाताईंनी तिला उठवून मिठी मारली. त्या क्षणी घरातला ताण जणू विरघळून गेला. संजयने दोघींकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो हसत म्हणाला, "आता एक नवीन सुरुवात करूया, पण यावेळी एकमेकांना समजून घेऊ." शोभाताईही हलकसं हसल्या. "हो, आणि यावेळी मी सगळ्यात आधी सुनेचं मन समजून घ्यायला शिकेन." त्या दिवसानंतर घरात पुन्हा भांडणं झाली नाहीत असं नाही, पण एक फरक नक्की झाला. आता त्या घरात अहंकार नव्हता, होता फक्त समजूतदारपणा, आणि त्या समजूतदारपणामुळेच ते घर पुन्हा एकदा घर बनलं. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.